नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यात अजितदादांच्या आकस्मिक निधनाबद्दल अभिवादन सभा संपन्न. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांचे बुधवारी 28 जानेवारी रोजी विमान कोसळून अपघाती निधन झाले. अजितदादांच्या या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. पण नियतीपुढे सर्व हतबल. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मांड्या टिटवाळा परिसरातील सर्व पक्षीयांच्या वतीने अभिवादन सभा शनिवारी 31 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान कॉन्फरन्स हॉल रेजन्सी सर्वम क्लब हाऊस टिटवाळा येथे आयोजित केली होती. सदरील अभिवादन सभेसाठी ॲडव्होकेट शेखर वाकोडे, मोरेश्वर उर्फ अण्णातरे, ॲडव्होकेट विलास भारती, भूषण जाधव, ॲडव्होकेट राहुल रामटेके, गजानन खिसमतराव, संदीप नाईक, अकबर शेख, भास्कर मोरे, विजय पवार, शंकर तेलंग, किरण यादव, योगेश थेटे, प्रदीप पाटील, समाधान रोकडे, सरदार राठोड, दीपक माळी, जयवंत वारुडे, राजू कोरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदरवेळी अनेक मान्यवरांनी स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या विषयी मनोगते व्यक्त केली आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.